अशोक खरात पाठोपाठ त्याची पत्नी कल्पना खरात याच्यावर देखील आज शिर्डीमध्ये एक गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे कल्पना खरात याच्या शोधासाठी SITचं पथक हे आता अशोक खरात याचं कर्मयोगी नगर इथल्या निवासस्थानी दाखल झालेलं आहे आणि SIT पथकाच्या माध्यमातून कल्पना खरात याचा शोध घेतला जात आहे। गेल्या अर्धा तासापासून SITचं पथक आपण बघतोय घरामध्ये गेलेलं आहे। कल्पना खरात कुठे आहे याचा अद्याप SITला ठाव ठिकाणा लागलेला नाही आहे, त्यामुळे SITचं पथक आता घरामध्ये गेलेला आहे आणि जे कुटुंबातील इतर सदस्य आहे त्यांच्याकडनं विचारपूस ही केली जात आहे। सुरुवातीला बराच वेळ SITच्या पथकाने दरवाजा वाजवला होता, दरवाजा ठोठवला होता, मात्र जो मुख्य गेट आहे ते उघडलं नव्हतं। त्यामुळे बाजूच्या एका बंगल्यामधनं SITचे 1-2 अधिकारी हे या बंगल्यामध्ये शिरलेले होते। त्यांनी तो दरवाजा उघडण्यास भाग पाडलं आणि त्यानंतर ज्या महिला अधिकारी होत्या त्या या बंगल्यामध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे। आपण बघतोय महिला अधिकाऱ्यांनी संपूर्ण घराची आता तपासणी केलेली आहे। कल्पना खरात कुठे आहे, वर 2 मजली बंगला आहे, त्यामुळे वरच्या मजल्यावर देखील कल्पना खरात याचा शोध घेण्यात आलेला आहे। इतर जे रूम आहेत, बाथरूम आहे, सर्व ठिकाणी कल्पना खरात आहे का, या कुठे लपून बसली का, याबाबत देखील चौकशी करण्यात आली, तपासणी करण्यात आली आणि जे कुटुंबातील इतर सदस्य आहे, घरामध्ये 2 ते 3 सदस्य हे घरामध्ये याआधी होते आणि त्यांच्याकडनं आता ही माहिती घेतली जात आहे। कल्पना खरात याच्यावर आज शिर्डीमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। जमीन फसवणूक प्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। त्यामध्ये 5 आरोपी होते, 5 पैकी 2 आरोपींना 3 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। अशोक खरात देखील आरोपी आहे, तो याआधीच पोलीस कोठडीमध्ये आहे। उद्या त्याला न्यायालयामध्ये हजर केलं जाणार आहे आणि जी रेकॉर्डवर नव्हती आजपर्यंत अशोक खरात याची पत्नी कल्पना खरात याच्यावर देखील आज हा गुन्हा दाखल झालेला आहे। त्यामुळे पती पत्नी दोघं जरी हे गुन्हेगारी पार्श्वभूमीचं असल्याचं यामुळे सिद्ध होतं आहे आणि म्हणूनच कल्पना खरात हिला अटक करण्यासाठी पोलिसांचं पथक, SITचं पथक आता त्याच्या घरी गेलेलं आहे। त्यामुळे आता नेमकी काय माहिती मिळते हे बघणं तेवढंच महत्त्वाचं आहे। कॅमेरामन मंगेश सोनवणेसह मुकुल कुलकर्णी, ABP माझा, नाशिक। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.